नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ जो आहे तो डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संबंधी आहे. जे विद्यार्थी डिप्लोमा कंप्लीट झाल्यावर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेणार आहेत इंजिनिअरिंगसाठी त्यांच्यासाठी. तर बघा, आज 25 जुलै आणि आजच्या डेटला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागेल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावरती डिस्कशन करणार आहे. त्याचबरोबर सर तोपर्यंत आम्ही काय करायचं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आम्ही नेमकं चेक काय करायचं आणि त्याच्यावरनं आम्ही काय करायचं. ठीक आहे. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिटचा नंबर येतो आहे ना. आता मेरिट नंबर हा वेगवेगळे टाईपचे असतात. त्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवूया जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट केव्हा लागेल हे कोणीही सांगू शकत नाही. बट जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल, लगेच तुमच्या WhatsApp ग्रुपवरती त्याची लिंक मी पाठवून देईल. तर तुम्ही WhatsAppचा ग्रुप जर जॉईन केला नसेल तर तुम्ही जॉईन करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची लिंक लागल्यानंतर भेटेल. त्याचबरोबर बघा, प्रोव्हिजनल मेरिट नंबर जर तुम्हाला मिळाला तर त्याच्यावरनं कॅप राऊंड 1ची ऑप्शन फॉर्म भरायचा कसा किंवा कॉलेजेसची सिलेक्ट कसे करायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं, मी प्रिव्हियस इयरचा कट ऑफ जी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावरती जर तुम्ही गेले तर अशा प्रकारची कट ऑफ लिस्ट दिसेल तुम्हाला. आता बरेच विद्यार्थी म्हणताय की सर मला तर लय टक्के आहेत, 85% आहे, 87% आहेत, मला तर कॉलेज इझिली भेटून जाईल आहे ना. तर वेकअप टू द रियालिटी. बघा इथे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती सिव्हिल ब्रँच आहे. कट ऑफ चेक करा. 92.74 ओपनचा. EWS आहे 88 पॉईंट. ठीक आहे. SCचा 91 आहे ना. तर हे रिअल सिच्युएशन आहे. आता कॉम्प्युटर सायन्ससाठी पण कट ऑफ चेक करा. EWS आहे 94.9. किती आहे? 94.9. तर असे तुम्हाला जे कॉलेज तुमचे ड्रीम कॉलेज आहेत त्या कॉलेजेसचा आणि त्या ब्रँचचा तुम्ही कट ऑफ चेक करू शकता. आता या ठिकाणी बघा, जी ओपन म्हणजे काय असतं, जी म्हणजे जनरल, ओ म्हणजे ओपन. आता GST, जी म्हणजे काय, जनरल. जनरल म्हणजे काय, तर मुलगा किंवा मुलगी दोन्ही या ठिकाणी कट म्हणजे दोघांसाठी जागा असतात या. जी म्हणजे जनरल, OBC म्हणजे OBC. आता यल ओपन म्हणजे काय, तर यल म्हणजे लेडीज आणि ओपन म्हणजे ओपनची जागा आहे. त्याचा कट ऑफ LST, ST लेडीज. SCBC लेडीजसाठी EWSची. आता इथं GSCBC आहे का? नाही. म्हणजे जनरल SCBCचा मुलगा या ठिकाणी घेतलेला नाही आहे किंवा त्याचा कट ऑफ त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. ओके. अशा पद्धतीनं तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करा. तुम्ही या PDF मध्ये काय करू शकता, Ctrl+F करून पण तुम्ही कॉलेज सर्च करू शकता है ना. Ctrl+F करा. या ठिकाणी कॉलेजेसचं नाव टाका किंवा तुमच्या सिटीचं नाव टाका, तुम्हाला ती कॉलेज दिसून जाईल. ओके. तर असे तुम्हाला काय करायचे आहे, तुमच्या कट ऑफनुसार कॉलेजेस सर्च करायचे आहेत. जसं की सपोज एखाद्या विद्यार्थ्याला 85% असतील तर त्यांना काय करायचं आहे, 85च्या बिलोचे 2-3% आणि 85च्या वरचे 2-3% असा मेरिटनुसार कॉलेजेसची लिस्ट काढायची. म्हणजे काय होईल, तर कितीही मेरिट कमी झालं तरी मग तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल किंवा वाढलं तरी चांगलं कॉलेज भेटेल. आणि भेटणं महत्त्वाचं आहे कॅप राऊंड 1मध्ये. ओके. आता हे झालं कट ऑफ संबंधी. आता तुम्हाला वाटत असेल की जागा खूप असतात की काय, असं तसं आहे ना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सीट्स जे आहेत त्या सीट्सबद्दल सांगतो मी तुम्हाला. आता हा आहे प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1. ओके. हा मागच्या वर्षीचा आहे. हे कट ऑफ जो आहे तो कट ऑफ पण मी तुम्हाला मागच्या वर्षीचाच दाखवला आहे. ओके. आता पहिला जो आहे कोणता आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, त्याच्यातली सिव्हिल ब्रँच. जागा किती आहेत टोटल? 6 जागा आहेत. किती आहेत? 6. कळालं. त्यात पण बघा, ओपनच्या जागा किती, मुलासाठी 2, मुलीसाठी 1, 3. ठीक आहे. त्यानंतर SC जनरल म्हणजे मुलासाठी नाही आहे, लेडीजसाठी 1 आहे. ST मुलं म्हणजे जनरल, मुलगा मुलगी दोन्ही कॉम्पीट करू शकता 1 जागा. VJ साठी 0 जागा आहे. NTB साठी 0 जागा आहे. NTC साठी 0 जागा आहे. NTD साठी 0 जागा आहे. OBC साठी फक्त 1च जागा आहे, ती पण जनरलची. SCBC साठी पण 1च जागा आहे, ती पण लेडीजची. टोटल सीट्स ज्या आहेत त्या 8 सीट आहेत. किती? 8. कळालं. जनरली किती असतात? 6च असतात. बट या ठिकाणी 2 जागा ज्या आहेत त्या कशा
मागच्या वर्षीच्या कॅरी फॉरवर्ड झालेल्या आहेत EWSच्या म्हणून. नाहीतर 6 आणि 2 8 अशा जागा आहेत तिथे. कळालं? दुसरी ब्रँच बघा, सेम जागा. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचे कॉलेजेस आहेत तिथं वॅकन्सी चेक करून घ्या. जागा खूप कमी आहेत आणि पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज लागलं तरच कामाचं आहे, अदरवाईज खूप अवघड राहणार आहे. आता हे जर सर्च करायचं असेल तुम्हाला किंवा सर्च करणं होत नसेल तर आमची टीम तुमच्यासाठी लिस्ट प्रिपेअर करणार आहे. तुम्ही जर त्यासाठी 2 कोर्सेस आम्ही लॉन्च केलेले आहेत बघा. पहिला जो आहे तो ॲडव्हान्स लेवल आणि प्रो लेवल. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या लिंकवरती क्लिक करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन भिसे सर एज्युकेटर सर्च करा. तुम्हाला ॲप दिसेल आणि त्या ॲपवरती तुम्ही जाऊन तो कोर्स परचेस करू शकता. नॉमिनल फीसमध्ये तो अवेलेबल आहे. ठीक आहे. डिटेल जर तुम्हाला लागत असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. ओके. तर त्यामध्ये काय होईल तर आमची टीम जी आहे तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजनुसार कोणतं कॉलेज लागू शकतं म्हणजे तुमच्या पर्सेंटेजच्या 3% अबाव 3% बिलो अशी तुम्हाला हायर टू लोअर कॉलेजेसची लिस्ट बनवून देईल. तुम्हाला ते कॉलेजेस फक्त टाकणं आहे. ओके. आणि जर तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही जॉब वगैरे करत असाल किंवा लॅपटॉप वगैरे नसेल तुमच्याकडे तर पूर्ण प्रोसेस पण करून देत आहे आमची टीम. त्यासाठी थोडे जास्त चार्जेस वगैरे लागतील. त्यासाठी तुम्हाला त्याच्या ॲपवरती जाऊन तुम्ही चेक करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.